यम्मी मिरचीचं सालन कसं करायचं बघूया. यासाठी मी लांब मिरच्या घेतल्या आहेत. या जास्त तिखट नसतात. ह्या स्वच्छ धुवून घेऊन त्याचा देठ कापून टाकायचा आहे आणि त्याच्यामध्ये एक चीर पाडायची आणि आतल्या ज्या बिया आहेत जर तुम्हाला आवडत असतील तर ठेवा आणि नसतील आवडत तर त्या बिया काढून टाकायच्या आहेत, जेणेकरून त्याचा तिखटपणा अजून कमी होईल. तिखट आवडत असेल तर बिया तशाच ठेवू शकता. आता ह्या बिया पूर्णपणे काढून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये आपण मीठ भरायचं आहे. असं प्रत्येक मिरचीला करायचं आहे, जेणेकरून ते मिरच्या छान चविष्ट लागतात. आता वाटण्यासाठी मी इथे 1/4 बाउल म्हणजेच 2 ते 3 चमचे पांढरे तीळ छान परतून घेणारे ड्राय रोस्ट करायचे. त्यानंतर आपण अर्ध्यातली अर्धी वाटी सुकं खोबरं म्हणजे 1/2 बाउल सुकं खोबरं तुकडे करून 1 चमचा तेलावर खमंग असे परतून घ्यायचे आणि त्याच पॅनमध्ये खोबरं छान परतलं गेल्यानंतर शेंगदाणे परतायचे आहेत. आता हे सुद्धा 3/4 बाउल शेंगदाणे मस्त खमंग परतून घ्यायचे आणि ह्याची पेस्ट करायची. आता ज्या मिरच्या आपण मीठ लावून घेतल्यात त्या पण ह्या तेलावर परतून घ्यायच्या आहेत. मस्त अशा आपल्या मिरच्याही छान परतल्या गेल्यात. आपण जे 3 जिन्नस ड्राय रोस्ट केले होते, शेंगदाणे, सुकं खोबरं आणि तीळ, ह्याची छान पेस्ट करून घ्यायची आहे. ह्याच पेस्टनी या रेसिपीची लज्जत वाढणार आहे. आता इथे वेगळ्या पॅनमध्ये तेल, हिंग, लाल तिखट, कांदा लसूण मसाला, हळद, जिरा पावडर, धना पावडर, थोडासा गरम मसाला, हे सर्व मसाले या तेलावर छान परतून घ्यायचे आहेत. एकदा का हे तेलावर छान परतलं गेले की आपण जे वाटण करून घेतलं होतं ते वाटण ॲड करायचं आहे. आता क्वांटिटी किती हवी आहे त्याप्रमाणे हे वाटण ॲड करायचं आहे. जर तुम्हाला जास्त माणसं असतील किंवा जास्त ग्रेव्ही हवी असेल, थिक ग्रेव्ही, तर त्या हिशोबाने 3 ते 4 चमचे आपण हे वाटण ॲड करायचं आहे. आता हे वाटण ह्या तेलामध्ये, ह्या मसाल्यांमध्ये छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. मस्त असा आपला मसाला परतला गेला आहे. आता ह्यात मी थोडंसं पाणी ॲड करते, चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी. मस्त त्याला उकळी येऊ द्यायची आहे. वरून कोथिंबीर भुरभुरायची आहे आणि आपण ज्या मिरच्या फ्राय करून घेतल्यात त्या आता इथे ॲड करायच्या आहेत आणि हे सर्व एकत्र छान शिजू द्यायचे. ह्या स्टेजला जर तुम्हाला काही कमी जास्त वाटलं तिखट मीठ तर ॲड करू शकता. आता इथे मी थोडंसं तिखट ॲड करणार आहे, अगदी थोडंसं नावाला, म्हणजेच छान असा त्याला कलर येईल. थोडंसं लाल तिखट टाकून मी 2 मिनटं छान शिजून घ्यायचं आहे. एकदा का रटरटून छान शिजलं की यम्मी असं आपलं मिरची सालन रेडी. हे पोळी आणि भातासोबत अगदी यम्मी लागतं.